नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आता आपल्या मनाप्रमाणे घडणार आहे. कारण फायनली प्रिया आणि साक्षी या दोघींना फरफटत आता जेलमध्ये घेऊन जाणार आहेत. कारण त्यांनी जे गुन्हे केलेले होते त्या गुन्ह्याची शिक्षा त्या दोघींनाही मिळत आहे. कारण त्यांनी आजपर्यंत किती लोकांना त्रास दिलेला आहे, मधुभाऊंवरती अन्याय केलेला आहे. कारण त्यांची काहीही चूक नसताना त्यांना हा त्रास सगळा सहन करायला लागलेला होता आणि आता ती शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. कारण प्रियाने आजपर्यंत किती खोटारडेपणा केलेला आहे. अजूनही कोर्टाच्या समोर किंवा सगळ्यांच्या समोर प्रिया ही खोटी आहे, म्हणजे ती खोटी तन्वी आहे हे सत्य आलेलं नाही. परंतु मधुभाऊंच्या बाबतीत तिनं जे काय केलेलं होतं, त्यांच्या डोक्यामध्ये मारलेलं होतं, त्या सगळ्यामध्ये आता कोर्टाने तिला 7 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. आणि त्याचबरोबर साक्षीने विलासचा खून केलेला आहे, त्यासाठी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. एवढं सगळं झालेलं असतं तरीही निर्लज्जासारखी ही प्रिया, पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना या दोघींच्या समोर येऊन उभी आहे. आणि ती तिथे येऊन म्हणत आहे की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे. आणि त्या क्षणी पूर्णाजीने त्याचबरोबर कल्पनाने प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की निघ. त्याचबरोबर त्या हवालदार आहेत, पोलीस आहेत, त्यांना सांगत आहे पूर्णाजी की ह्या बाईशी आमचा काहीही संबंध नाही, आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा इथून, हिची जागा जेलमध्येच आहे, ती घरात राहण्याच्या लायकीची नाहीये, अशा भाषेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि प्रियाची मात्र वाट लागलेली आहे. इतके दिवस आपण या प्रसंगाची वाट पाहत होतो. फायनली केसचा निकाल लागला पाहिजे आणि या केसमध्ये खरंच पॉझिटिव्ह अशी गोष्ट घडली पाहिजे, मधुभाऊ निर्दोष सुटले पाहिजेत. आणि ती गोष्ट घडलेली आहे. मधुभाऊ हे निर्दोष सुटलेले आहेत, त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे. तर या सगळ्यातली गुन्हेगार जी आहे ती आता या सगळ्यामध्ये त्यांना दोघींनाही शिक्षा झालेली आहे आणि त्या दोघींची ही वाट लागलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पूर्णाजीने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा, आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा, कारण या बाईशी आमचा काहीही संबंध नाही. हे सगळं घडत आहे इतक्या छान पद्धतीने. आणि आता आपल्या सगळ्यांच्या मनाची इच्छा पूर्ण होऊन हा एपिसोड लवकरच आपल्या भेटीला येणार आहे, म्हणजेच 30 तारखेला. तर सायलीने सुद्धा साक्षीच्या जवळ जाऊन शेवटी सांगितलेलं आहे की हे बघ, विजय सत्याचाच होतो. फायनली अर्जुन आणि सायलीने विजयाचा झेंडा हा रोवलेला आहे. काहीही झालं तरीही त्यांच्या बाबतीत जे घडलेलं होतं, इतके दिवस सायली तिच्या बाबांपासून दूर राहिलेली होती आणि ती इच्छा तिची पूर्ण झाली आहे. मधुभाऊ निर्दोष सुटलेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कोर्टामध्ये अर्जुन एकापाठोपाठ एक असे नुसते इथे सिक्सर मारत असतो आणि यांना मात्र इकडे धक्का बसत असतो. कारण कळतच नाहीये दामिनीला तर काय उत्तर द्यायचं, काय करायचं, काय बोलायचं काही सुचत नसतं. ती मात्र आता शांतच असते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन मिलॉर्ड एवढं म्हणत असते, पण तिचं ऑब्जेक्शन हे प्रत्येक वेळेस रिजेक्ट केलं जात असतं. तिला असं वाटत असतं की आता तरी आपल्या मनाप्रमाणे घडेल, पण नाही. काहीही झालं तरीही अर्जुन हा खंबीरपणे तिथं आहे, अगदी वाघासारखा तिथं उभा आहे. तर अर्जुन ही गोष्ट मात्र होऊ देणारच नसतो. कारण अर्जुनला सगळं सत्य समजलेलं असतं. अर्जुनला समजलेलं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचबरोबर हे सगळं समोर आलेलं असतं. हे सगळं आता इतक्या विचित्र पद्धतीने समोर घडत असतं. प्रिया मात्र तिथे सगळं खोटं बोलत असते, हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. तर प्रियाला आता प्रश्न विचारले जात असतात. प्रियाला अर्जुन विचारत असतो की मला सांगा नक्की काय झालेलं आहे, नक्की काय घडलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं अर्जुन तिला विचारत असतो आणि प्रियाला मात्र ती उत्तरं देता येत नसतात. प्रिया सरळ सरळ खोटं बोलत असते, हे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि मग पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण पाहत राहतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही इतकी मोठी गोष्ट घडलेली असते की कळायचं बंद झालेलं असतं. कारण या सगळ्या गोष्टी अशा घडतील हा स्वप्नातही विचार प्रियाने, महिपतने, दामिनीने, साक्षीने केलेला नव्हता. अर्जुन आता प्रियाला प्रश्न विचारत असतो, मला सांगा नक्की काय झालेलं होतं,
खुनाच्या ठिकाणी काय घडलेलं होतं मला कळलं पाहिजे असं म्हणत अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो, पण तिला मात्र उत्तरं द्यायची नसतात. तिचं असं म्हणणं असतं की नाही, तिथं नव्हती साक्षी. मग साक्षी कधी आली? साक्षीने तर स्वतः सांगितलेलं आहे की ती आलेली होती. मग आता नव्हती का? या सगळ्या गोष्टींची उत्तरं काय द्यायची आहेत? हे सगळं इथं समोर येत असतं आणि महिपत मात्र पाहतच राहतो, कारण प्रियाला अर्जुन विचारत असतो की सांगा. आता अर्जुनने एक स्ट्रॅटेजी फॉलो केलेली असते, तो म्हणजे गनिमी कावा म्हटलं तरी काही हरकत नाहीये, किंवा त्याची वकिली बुद्धी किंवा त्याचं चातुर्य हे सगळं आपल्याला तिथं म्हणता येईल, कारण त्याने ती सगळ्या गोष्टी तिथं वापरलेल्या आहेत. प्रियावरच आरोप करायचा. जर प्रियावर आरोप केला खुनाचा की प्रिया मात्र सत्य सांगणार हे अर्जुनला माहिती असतं, आणि आता सगळा एक एक करत प्रियाचं सगळं खोटारडं समोर आलेलं असतं. आणि अर्जुन तिला म्हणत असतो की मला माहिती आहे, आता मी एक असा पुरावा कोर्टाच्या समोर आणणार आहे की ज्यामुळे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकाल की नक्की काय झालेलं होतं. आणि अर्जुन मग प्रियाला तिथे प्रश्न विचारतो आणि तिथे प्रिया तरीही नाही म्हणत असते. तेव्हा मात्र अर्जुन शांत बसत नाही. अर्जुन म्हणतो की कोर्टाच्या समोर हे सत्य आलं पाहिजे. नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या होत्या, हा प्रश्न अर्जुनने उभा केलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, मी काहीच केलेलं नाहीये, हे सगळं तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र आता मात्र प्रियाचं सत्य समोर येणार असतं. अर्जुन तिला विचारत असतो त्यावेळेस महिपत पाहत असतो, कारण प्रिया आता काय बोलणार आहे याच्यावरती धमाका होणार असतो. प्रिया जे बोलेल त्यावरती ठरणार असतं की पुढे काय होणार आहे. अर्जुनने तर सगळं सत्य समोर आणलेलं असतं. प्रियाला आता अर्जुन तिथे विचारू लागतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे काय झालेलं आहे. तेव्हा प्रिया काहीच सांगत नाही. शेवटी अर्जुन म्हणतो की आता माझ्याकडे एक पुरावा आहे, आणि तो पुरावा अर्जुन कोर्टामध्ये दाखवतो. तो म्हणजे ते नोटांचे जे बंडल्स होते, ज्या विलासकडच्या नोटा होत्या त्या नोटांवरती प्रियाच्या हाताचे ठसे आहेत, म्हणजे त्या नोटांवरती प्रियाचे फिंगरप्रिंट सापडलेले आहेत. इथेच मोठा धमाका होतो आणि आता मात्र वाट लागते ती म्हणजे प्रियाची. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण इथे जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे की आता ह्या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत, तुम्हाला पैसे हवे होते, पैशासाठी हापापलेले होता आणि त्यासाठी हे सगळं झालेलं आहे. विलासकडचा पैसा तुला हवा होता, तुला तो पैसा पाहिजे होता, त्यासाठी तू विलासवर गोळी चालवलेली आहे. म्हणजेच विलासचीच बंदूक घेतली आणि त्या बंदुकीतून, विलासच्या हातातून बंदूक घेऊन त्या बंदुकीतून तू गोळ्या झाडलेल्या आहेत. हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रियावरती आरोप होत आहेत म्हटलं की महिपत, साक्षी, दामिनी यांना मात्र आनंद झालेला असतो, कारण दामिनीचा तोच प्लॅन होता की प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायचं. परंतु आता प्रियावरती आरोप होत आहेत आणि प्रिया मात्र आता घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, अर्जुन तिला टॉर्चर करत असतो, तिच्यावरती वारंवार तेच प्रश्न तिला विचारत असतो की हो खरं सांगा प्रिया मधुकर, खरं सांगा तुम्ही काय घडलेलं आहे ते, या कोर्टाला आज सगळं खरं समजलं पाहिजे असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. अर्जुन तिच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनने दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं, आणि ते मात्र आता समोर येत असतं. कारण काहीही झालं तरीही अर्जुनने हे सर्व जे आहे ते समोर आणलेलं असतं, सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं. आणि आता मात्र प्रियाची वाट लागत असते. अर्जुन म्हणत असतो की आता सांगा प्रिया मधुकर, तुम्हीच विलासवर गोळी झाडलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हीच केलेल्या आहेत असं म्हणत अर्जुनने प्रियाच्या तोंडाच्या समोर एकच पट्टा चालू केलेला असतो की गोळी झाडली, पैसे हवे होते, लवकर श्रीमंत व्हायचं होतं, पैशासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर येत असतात. तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. प्रिया काहीच बोलत नसते आणि अर्जुन मात्र वारंवार तिला एकच गोष्ट विचारत असतो की हे सगळं तुम्हीच केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हीच केलेल्या आहेत. प्रिया मधुकर खरं बोला, प्रिया मधुकर खरं बोला, तुम्हीच विलासवरती गोळी झाडली, तुम्हीच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत अर्जुन जो आहे वारंवार प्रियाला तिथे हॅमर करत आहे, तिच्यावरती तिला बर्डन आणत आहे. आणि शेवटी प्रिया किंचाळते आणि म्हणू लागते की नाही, मी नाही गोळी चालवली, साक्षीनं गोळी चालवलीये, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय असं म्हणता क्षणी आता अर्जुनने सत्य तर समोर आणलेलं असतं. आणि त्या क्षणी आता प्रिया जी आहे तिची वाट लागलेली असते. तेव्हा मात्र आता साक्षीची पण तेवढीच वाट लागलेली असते, कारण साक्षीला पण वाटत होतं की आता आपण यातनं सुटणार आहोत, पण आता हे सगळे जण अडकलेले असतात. आणि
तेव्हा मात्र दामिनी उठते आणि म्हणते की कसं शक्य आहे, गेली 2 वर्ष झालं प्रिया मधुकर साक्ष देत आहे, प्रिया मधुकर सांगत आहे, आणि आज असं का, आजच का असं झालेलं आहे, आजच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का, आणि आता साक्ष बदलू शकत नाहीये, हे सगळं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे एकदा कोर्टात दिलेली साक्ष बदलायची नसते का, असं अर्जुन तिलाच विचारतो. तेव्हा मात्र दामिनी बोलत असते. दामिनी म्हणते मग कोणती साक्ष खरी ठरायची आहे, कोणती साक्ष खरी आणि कोणती खोटी. अर्जुन म्हणतो की तिलाच विचारा कोणती साक्ष खरी आणि कोणती खोटी. मग तेव्हा प्रिया सांगते की आज मी जे काय सांगितलेलं आहे ते खरं आहे, मला वाटलेलं मला काहीतरी बक्षीस मिळेल, पण इथं बक्षीस तर लांबची गोष्ट आहे, मलाच जेलमध्ये जावं लागत आहे, त्यामुळं मी कोर्टाला आज खरं सांगत आहे, असं म्हणत आता तिने कोर्टाला खरं सांगितलेलं असतं. कोर्टाच्या समोर सत्य आलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी प्रियानं केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रिया जी आहे ती दोषी आहे हे आता अर्जुनने समोर आणलेलं असतं. त्यावेळेस आता क्लोजिंग स्टेटमेंट मागितलं जातं. क्लोजिंग स्टेटमेंट द्यायचं असतं ते म्हणजे दामिनीला. तेव्हा दामिनी सांगते की माझ्या आशिलाकडून चुकून हे सगळं झालेलं आहे, त्यामध्ये वैयक्तिकरित्या कोणतीही गोष्ट केलेली नाही, त्यामुळं मी कोर्टाला एकच विनंती करू इच्छिते की कमीत कमी शिक्षा माझ्या आशिलाला व्हावी, असं दामिनीनं स्टेटमेंट दिलेलं असतं. पण अर्जुन मात्र आता शांत बसणार नसतो. अर्जुन म्हणत असतो की 2.5 वर्ष यांनी हा गुन्हा केलेला होता तरी तो लपवून ठेवलेला आहे, आणि हे सत्य त्यांनी लपवून ठेवलं याचं थोडंसंही मनात गिल्ट नाही. प्रिया मधुकर ही गेली 2.5 वर्ष कोर्टामध्ये फक्त आणि फक्त खोटंच बोलत होती, आणि आजही ती खोटं बोलत होती. शेवटी सगळे पुरावे साक्षी समोर आले आणि त्यानंतर मी हे सत्य सर्वांसमोर आणलेलं आहे, आणि तेव्हा तिने सत्य समोर मान्य केलेलं आहे. प्रिया मधुकर ही खोटं बोलत होती, त्यामुळे तिला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर साक्षीने विलासवर गोळी झाडली, स्वतः खून करून दुसऱ्यावरती आरोप केलेले होते, त्यासाठी तिला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. अर्जुनने कोर्टाच्या समोर क्लोजिंग स्टेटमेंट दिलेलं असतं, आणि तेव्हा मात्र आता तिथे अर्जुन बोलत असतो, आणि तेव्हा आता प्रिया म्हणत असते की नाही माझी काही चूक नाहीये, माझी काही चूक नाहीये, असं प्रियाचं म्हणणं येत असतं. आणि अर्जुन मात्र आता शांत बसणार नसतो, कारण अर्जुनला माहिती असतं की प्रियाने हे सगळं केलेलं आहे. प्रिया तिथं जाते, सगळ्यांच्या हातापाया पडू लागते, मधुभाऊंकडे जाते, त्याचबरोबर रविराजकडे जाते, पण आता या सगळ्यातून मात्र प्रियाची सुटका नसते, हे फायनल असतं. आणि मग सगळ्यांच्या समोर जरी गेली तरीही प्रिया आता त्यातनं सुटू शकत नसते. मधुभाऊ पाहत असतात आता जज साहेबांचा फायनल निर्णय येणार असतो, आणि फायनली जज साहेब त्यांचा निर्णय सांगतात की साक्षी शिकरे हिला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, तर प्रिया मधुकर हिला 7 वर्षाचा तुरुंगवास. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पूर्णाजी, कल्पना हे आता धक्का बसलेले असतात. कोर्ट संपलेलं असतं, शिक्षा झालेली असते. आता पुढची प्रोसिजर प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी या दोघींनाही जेलमध्ये घेऊन जात असतात. महिपत तर अक्षरशः तुटलेला असतो, त्याला सुचत नसतं की आता काय करायचं आहे. आता प्रिया आणि साक्षी या दोघींनाही खेचत फरफटत जेलमध्ये नेत असतात, आणि त्याच वेळी पूर्णाजी, कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता तिघी जेलच्या तिथे कोर्टाच्या बाहेर उभ्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया तिथं आलेली असते, आणि प्रिया जेव्हा तिथं येते तेव्हा पूर्णाजीकडे येते. पूर्णाजी मला माफ कर, माझं चुकलं, मला माफ कर, माझं चुकलं, असं म्हणत ती तिथं बोलत असते. तेव्हा मात्र पूर्णाजी तिच्या जवळ जाते आणि तिच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज वाटायला पाहिजे तुला, चुकलं म्हणून सांगत आहे, एवढी मोठी चूक केलेली आहे, देव माणसावरती तू आरोप केलेले आहेत, मधुभाऊंसारख्या माणसाने तुला लहानाचं मोठं केलं, 20-25 वर्ष तुला सांभाळलं, त्या माणसावरती खुनाचा आरोप करताना तुला लाज वाटली नाही, एवढ्याशा पैशांसाठी तू हे सगळं केलेलं आहे, हे सगळं पूर्णाजी बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता पूर्णाजीने दाखवून दिलेलं असतं प्रियाला की तिची काय लायकी आहे, आणि प्रिया मात्र पाहतच राहते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, आणि तिथे जे पोलीस असतात ते तिला फरफटत घेऊन चाललेले असतात. तिची तर वाट लागलेली असते. त्यावेळेस ती कल्पनाकडे येते आणि कल्पनाला म्हणू लागते की आई तू तरी समजव ना पूर्णाजीला. तेव्हा कल्पना म्हणते कोणाला आई म्हणतेस, काय संबंध काय तुझा आणि आमचा, चल निघ, तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये, आम्ही तुझे कोणीही लागत नाहीये, लाज वाटू दे जरा, खोटं बोलायला पण लिमिट असतं, असं म्हणत कल्पनाने पुन्हा 2 कानाखाली वाजवलेले असतात. प्रिया तरीही तिथे त्या बेड्या हातात असतात ते खेचत तशी इकडे पूर्णाजीच्या जवळ येत असते.
पण आता मात्र पूर्णाजी शांत बसत नसते. पूर्णाजी चिडलेली असते, त्याचबरोबर कल्पनाही तेवढीच चिडलेली असते. त्याचबरोबर सायली, अर्जुन, मधुभाऊ सगळेजण तिथं आलेले असतात. सगळेजण हे पाहत असतात. खरं तर अश्विनला यातलं काहीच माहिती नसतं. प्रियाला जेलमध्ये पाठवलेलं आहे, तेही 7 वर्षांसाठी. प्रिया जेलमध्ये गेलेली आहे याबद्दल अश्विनला काहीच माहिती नाहीये. या पद्धतीने आता सगळं घडत असतं. पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनीही प्रियाच्या कानाखाली वाजवलेले असतात आणि तिची लायकी काढलेली असते आणि सांगितलेलं असतं. पूर्णाजी त्या पोलिसांना सांगत असते, घेऊन जा हिला, काही संबंध नाही आमचा आणि हिचा, कोण नाही लागत ही आमची, आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा. तेव्हा कल्पना पुढे येते आणि कल्पना म्हणू लागते की हे सगळं जे काय आहे ना ते तुझ्यामुळे घडलेलं आहे, तुझ्याशी आमचा काहीही संबंध नाही, त्यामुळं आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा असं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर कल्पना म्हणते की इतके दिवस तुझ्या बाबतीत मी हे सगळं बोललेले होते, परंतु तुझ्यावरती विश्वास दाखवलेला होता, पण आज जे काय घडलेलं आहे ते मात्र खूप भयानक आहे. विश्वास ठेवण्याच्या लायकीची तू नाही, तुला सून करून आणलं, पण सायली आणि अर्जुन म्हणत होते तेच खरं होतं. शेवटी तुझी तीच लायकी आहे आणि तू दाखवून दिलेला आहेस. असं सगळं म्हणत ती म्हणते की तुझी जागा जेलमध्येच आहे. असं म्हणत कल्पना आणि पूर्णाजीला इथे प्रियाला घेऊन जा, फरफटत घेऊन जा असं म्हणत हाकलून दिलेलं आहे. त्याचवेळी प्रिया, साक्षी दोघी रडत आहेत. आता सायली मात्र शांत बसत नसते, कारण मधुभाऊंवरती ही वेळ आलेली असते. ती फक्त आणि फक्त साक्षी आणि प्रियामुळं. मग सायली आता साक्षीच्या जवळ जाते आणि तिला सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचा होतो. तू खोटारडी होतीस, मधुभाऊंवरती कितीही आरोप केले तरीही आज सत्य हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. शेवटी आता तुम्हाला जेलमध्ये जावंच लागणार आहे आणि तुमची तीच लायकी आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.